नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। रविवारी आज म्हणून सुट्टी आहे, तर एक व्हिडिओ काढतीये म्हणजे आज थोडी सफराची मरम्मत चालली आहे आमची। तुम्हाला म्हणलं होतं तर इकडच्या साईडला बघा हे फळ्या लावल्यात आणि हे थोडं उंच केलं इकडच्या साईडला। हे पूर्ण खाली होतं ना, डोकं पण असं सरळ करून उभं राहता येत नव्हतं, हे आता थोडं वर केलं आहे। अजून फक्त इकडची साईडच आत्ताशी झाली आहे, अजून इकडं करायचं आहे ना मम्मी? हां, इथं अजून करायचं आहे, हे पण वरती करायचं आहे। म्हणजे काय आहे, पप्पांना पण आता मार्च एंडिंग असल्यामुळं सुट्ट्या नाही आहेत आणि भाऊ एकटा काय काय करल, म्हणजे हे आता ठोकाठोकीचं कामाला तर आम्ही नाही ना मदत करू शकत, मला तर भीती वाटते। मग त्याच्यामुळं पप्पा आणि ते संध्याकाळचं थोडं थोडं त्यांचं चाललं आहे। आणि दरवाजा आपण मागचा कसा होता तुम्हाला असेल लक्षात, तर आता त्यांनी काढून टाकलं पूर्ण, हे इकडं असं हे केलं आणि हाच आता मेन दरवाजा, ही कडी खोलायचं बंद करायचं, एकदम व्यवस्थित केलं आहे आता। म्हणजे समजा मम्मी कुठं बाहेर गेली तर त्या पहिल्या दरवाजातनं ना ह्या दोघीजणी बाहेर फिरत होत्या, तर आता ह्या दरवाजातनं त्यांना बाहेर नाही जाता येत। ते एकदा कडी लावली की संपला विषय। तर गवत वगैरे कापायला जायचं असेल तर आता तिला काय प्रॉब्लेम नाही मागं की डोक्यात टेन्शन की ह्या बाहेर आल्या असतील। बाहेर कुत्री पण आता भरपूर बाहेर असतात ना, तर करडांवर धावून येतात, मग त्याच्यामुळे थोडं माणसाला टेन्शन वाटतंच ना, आपण एवढा जीव लावला आहे। तर चाललं आहे आमचं असं थोडं थोडं मरम्मत करण्याचं काम। आणि हो, एक कमेंट पण होती की तू नालायक आहेस, मम्मीला मदत करणार। मम्मी त्या दिवशी आपण तिकडं नाही का ते काढायला गेलो होतो कडबा, तो छोटा बाटूक, तर मी व्हिडिओ काढली होती आणि मी त्याच्या आधी तुला काम करू नव्हते लागले होते आणि मला ते काढायला जमलं नाही। मी तुला म्हटले मम्मी माझ्या बोटांना कापतंय, मी घरी जाऊन कपडे भांडी स्वयंपाक झाडलोट सगळं उरकलं नव्हतं का? उरकलं काय काही नालायक असतात दोघी, त्यांना स्वतः अक्कल नसते काम करायची, पण दुसरं करत असलं ना त्याला नाव ठेवायचं, शिव्या द्यायचं, हे काय काय नालायकपणाचे धंदेच असतात। नाही ठीक आहे, ते आपल्याला करतात कमेंट, सबस्क्राईब केलेलं असेल, आपले सबस्क्रायबरच असतील, व्हिडिओ नसेल बघितली तुम्ही पूर्ण म्हणून तुम्ही अशी सुरुवात बघूनच कमेंट केली, तर तुम्ही विचारू शकता। आणि आत्ता सध्या तरी मी कामाला आहे, बाहेर राहते, PGला राहते, तर मी काय काय काम करू तुम्हीच सांगा। तर मी आज आले, हे सगळ्यांच्या सपोर्ट शिवाय आता कोण काय करतं कोण काय करतं। पप्पांनी बघा आता रात्रीचं दिवसभर त्यांना काम नाही, तर रात्रीचं ठोकून गेले, रात्री 11:30 पावणे 12पर्यंत ठोकलं आणि त्याच्यानंतर जेवलो। एकमेकांना साथ दिल्याशिवाय मग कुठलीच गोष्ट होत नाही, असं लोकांचा नाही विचार करायचा पाहिजे। अगं नाही, ती कमेंट होती, ती 3 दिवस झाले होती, मी ती डिलीट केली, मला राग आला, मी डिलीट केली कमेंट की तुम्ही व्हिडिओच पूर्ण बघत नाही, व्हिडिओ पूर्ण बघायच्या आधीच तुम्ही अशा कमेंट करून ठेवता की दुसऱ्याला म्हणजे किती वाईट वाटेल। तुम्ही बघायला येता का मी काम करते का नाही? तुम्ही माझ्या मम्मीला तोंडाने सांगितलं तरी तुम्ही बघायला या ना मी करते का नाही, मग तुम्हाला असं काम करताना व्हिडिओ कशी काढायची। आणि ॲक्च्युली मला व्हिडिओमध्ये यायचंच नाही, असं जर आपल्याला देखावा करायचा असेल ना तर मी मम्मीला सांगेल मम्मी मी काम करते, तू माझी व्हिडिओ काढ, म्हणजे लोकांना पण दाखवू। क्या रुको रुको हां, तर मित्रांनो अशा कमेंट करण्याच्या आधी तुम्ही थोडासा विचार करत जा। आता मधी माझी लिंक तुटली, त्यांना पाणी पाहिजे होतं म्हणून मी थोडे व्हिडिओ बंद केली आणि पाणी देऊन आले त्यांना। आता भाऊ झोपला आहे माझा, तर पाण्याचं अर्ध्याच्या वर कॅन होतं, तेवढं उचलून मीच देऊन आले बाहेर। आता त्याची पण काय व्हिडिओ काढून टाकायची होती का, बघा बघा मी किती काम करते, तर असं नसतं मित्रांनो। सगळे ज्याच्या त्याच्या परीने कामं करतात, ज्याला जसं झेपतं तसं कामं करतात। आता माझी जर बोटं कापतायत तिथं, तर मला घरी येऊन कपडे भांडी पण करायचे, तर मी बोलणारच ना का मम्मी राहू दे मी नाही करत। आणि मी घरी आले तसा भाऊ गेला काढू लागायला, आला होता का नाही ग, मग तो काढू लागला तिला, मी घरातलं कामं उरकून घेतली। घरातली कामं पण असतातच ना, कसं आहे उठलं बाहेरचीच कामं आहेत, वावरातच कामं आहेत, घरातली पण कामं असतात। हे ना मित्रांनो ज्याच्या पाठी लोड असतो ना हे त्यालाच समजतं।
सगळ्यांना त्या गोष्टी समजत नाही आणि थोडीशी व्हिडिओ बघून कमेंट करणं सोपं असतं. पूर्ण व्हिडिओ बघत जा, विषय समजून घेत जा, त्याच्यानंतर कमेंट्स करत जा. ठीक आहे, तुमचं मतं तुम्ही मांडणारच, हे पब्लिकली आहे तर तुम्ही तुमचं मतं मांडणार, पण ती मतं तुम्ही पूर्ण विषय बघितल्याच्या नंतर मांडत जा, एवढंच मला बोलायचं आहे. बाकी ते मी नालायकच आहे, मला माहितीच आहे. हा मम्मी आहे ना. मम्मीला विचारते ना, मम्मी माझी आठवण येते का ग तुला? येते नाही किती येते म्हणून तो फोन करते सारखा. ह्या मांजराला तर नाही येत ना मम्मी, हे फक्त खाया पडतच आहे, पळाला. काय झालं? तिला किती गोड वाटते बघ. औषध चोळायचं एकदाच, कशाला तिचे पिसावा काढत बसती. तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा, छान छान कमेंट करत जा. आणि तसं पण तुम्ही एवढं हे करता, मी तसं पण आता काय रोज रोज मला इकडे येणं जमणारच नाही. आता 15 दिवसातनं महिन्यातनं एकदा येणार, तरी मी जास्त व्हिडिओ टाकणारच नाही, तुम्हाला इतका त्रास होतो. तर आता मी चॅनल तसा पण भावाला दिलेलाच आहे, आता तो त्याच्या फोनमध्ये आहे लॉग इन. तर त्याला सपोर्ट करत जा, तो टाकण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ, पण त्याला पण कामं करावी लागतात. आता त्यांनी हे दिवसभरात दरवाजाचं काम करून ठेवलं होतं, मग दरवाजाचं काम झालं होतं तर इकडं संध्याकाळी आल्यावर हे प्लाय उभे केले ते आणि ते वर घेतलं. म्हणजे कामं त्याला पण भरपूर असतात, असं नाही की मीच खूप कामं करते, त्याला पण कामं असतात. तर मित्रांनो थोडं सपोर्ट करत जा तुम्ही. नावं ठेवायला इथली भरपूर लोक आहेत आम्हाला नावं ठेवायला, कोणाला कसला त्रास होतोय, आता आम्ही कामाला जाते तरी मला नावं ठेवतच असतील, कोणाला माझा कसला त्रास होत असेल, काय होत असेल, तर तुम्ही मला असं सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत जा मित्रांनो, माझ्या फॅमिलीला. तेच आम्हाला थोडं बरं वाटतं की हां आपण काहीतरी चांगलं करतोय. उगाच काहीतरी कमेंट करून कोणाचं तरी मन दुखवण्यापेक्षा व्हिडिओज बघत जाऊ नका माझ्या तुम्ही, ठीक आहे. ज्याला खरंच मनापासून आवडत आहेत त्यांनीच व्हिडिओ बघत जा. आणि मम्मी बोलली असं, मम्मीला राग आला, कारण मी मम्मीला 2-3 दिवस झाले मी ती कमेंट डिलीट केली, पण मम्मीला मी सांगितलं नव्हतं. म्हणलं जेव्हा मी व्हिडिओ काढील ना तेव्हा मी त्याच्यात ही कमेंटचं बोलेल, तर आता तिला राग आला त्याचा. ठीक आहे, तुमच्या लेकराला कोणी बोलल्यावर तुम्हाला पण राग येईलच, तर जास्त मनाव घेऊ नका, व्हिडिओ बघत जा माझ्या. आता माझा फोन खराब झालाय तर. हां, मम्मीचा फोन पण खराब झालाय, नवीन ऑर्डर केलाय ऑनलाईनच. यांना बरं सगळं, लॅपटॉप ऑनलाईन ऑर्डर करून घेतात, फोन ऑनलाईन घेतात, मागचा फोन पण ऑनलाईन घेतला तर वस्तू पण चांगल्या येतात ह्यांच्या. आणि एक मलाच आहे, नुसती कपडे ऑर्डर करते तर ते कपडे छोटीच येतात, मोठीच येतात. आता एक्सचेंजला आहे आज माझा दुसरा येणारे कपडा. ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा. खूप खूप धन्यवाद.